कल्याण इमारत दुर्घटनेनंतर धक्कादायक प्रकार समोर। जखमींना उपचारासाठी नकार देणाऱ्या हॉस्पिटलच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी। कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा येथे काल दुपारी सप्तशृंगी या इमारतीचा स्लॅब कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले। जखमींपैकी एकाला एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले असता त्या हॉस्पिटलने सही करा, डिपॉझिट भरा असे सांगून उपचार करण्यास नकार दिला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या प्रकरणी संबंधित हॉस्पिटलच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केडीएमचे आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे केली आहे। दुर्घटना घडली या संदर्भात हॉस्पिटलचा पण निष्काळजीपणा समोर येते, काय सांगतात? काल ज्यावेळेस चिकणीपाडा येथे सप्तशृंगी बिल्डिंग ही यांचा स्लॅब कोसळून जी दुर्दैवी घटना घडली त्यावेळेस आम्ही घटनास्थळी पोहोचलो। त्यानंतर प्रशासनाचे वॉर्ड ऑफिसर नंतर फायर ब्रिगेड वगैरे आल्यानंतर ज्यावेळेस जखमींना बाहेर काढत होते त्यावेळेस या घटनेमध्ये एक लहान मुलीचा जो दुर्दैवी मृत्यू झाला तिच्या वडिलांचा असा आरोप होता, तिथे ते ओरडत होते की माझ्या भावाला, त्यांचा एक भाऊ देखील जखमी होता, त्यांना गेल्यानंतर हॉस्पिटलमध्ये घेतलं नाही आणि सही मागितली, डिपॉझिट मागितलं, अशा तो तिथे तक्रारी करत होता। वास्तविक आता आम्ही घटनास्थळी असताना तिथे हॉस्पिटलमध्ये काय घडलं याची कल्पना नाही, पण त्यानंतर माहिती मिळाली की हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेतलं। परंतु जर काही हॉस्पिटल्सनी अशा प्रकारे जर दुर्घटनेमध्ये आलेल्या नागरिकांना घेण्यासाठी जर विलंब केला असेल किंवा घेतलं नसेल तर ही अतिशय खेदजनक गोष्ट आहे। मला असं वाटतं या संदर्भात महानगरपालिकेच्या कमिशनरला आम्ही भेटून कल्याणमध्ये किंवा डोंबिवलीमध्ये अशा असणाऱ्या अनेक हॉस्पिटल्स आहेत ज्या अशा प्रकारे दुर्घटनांमध्ये मृत झालेल्या किंवा जखमी झालेल्या नागरिकांना घेण्यास मज्जाव करतात, अशांवर पहिले कारवाई झाली पाहिजे किंवा त्या संदर्भात त्यांना सूचना दिल्या पाहिजेत की अशा ज्या घटना होतील भविष्यामध्ये अशा दुर्दैवी घटना खरं तर झाल्या नाही पाहिजेत, पण जर झाल्या तर अशा दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या नागरिकांना त्वरित काही न विचारता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेतलं पाहिजे आणि त्यांच्यावर प्राथमिक उपचार तरी त्यांनी सुरू केले पाहिजे। या संदर्भात काल तुमच्या आयुक्तांसोबत देखील बोलणं झालं होतं। या संदर्भात आयुक्तांशी आम्ही चर्चा केली, त्यामध्ये निलेश शिंदे देखील होते। आयुक्तांना आम्ही असे सूचना केल्या की आपल्या ज्या कल्याण डोंबिवलीच्या हॉस्पिटल्स आहेत, मग रुक्मिणीबाई असेल किंवा शास्त्रीनगर, इथे वेगवेगळ्या ट्रीटमेंट होत नाहीत, ठराविक जे काय ओपीडी असतात त्याच होतात। त्यामुळे कल्याणमध्ये डोंबिवलीमध्ये असणारे अनेक जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत त्यांच्याशी टायअप करून घ्यावं आणि अशा प्रकारच्या ज्यावेळेस घटना घडतात, दुर्दैवी घटना होतात, त्यावेळेस त्या हॉस्पिटलमध्ये त्वरित त्यांचे नंबर नागरिकांकडे, म्हणजे त्या प्रकारे ती जागरूकता करून ते नंबर नागरिकांकडे असायला पाहिजेत आणि लगेच ॲम्ब्युलन्स येऊन त्या हॉस्पिटलमध्ये टायअप केले, तिथे जखमींना घेऊन त्यांच्यावर उपचार केले पाहिजेत अशी आपण त्यांना काल सूचना केली। त्यांनी ती मान्य देखील केली आणि या संदर्भात आम्ही त्यांची भेट देखील घेणार आहोत।